दरम्यान झेडपी निवडणुका लांबणीवर पडण्याची सुद्धा शक्यता आता वर्तवण्यात येते, कारण झेडपीच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। 50% आरक्षण ओलांडलेल्या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टात आज निवडणुकीबाबत निर्णय होण्याची सुद्धा शक्यता आहे। झेडपीच्या निवडणुका या 10 फेब्रुवारीपर्यंत घेण्याबाबत अर्ज दाखल करण्यात आला। आयोगानं निवडणुकीबाबत कोर्टाला मुदत सुद्धा मागितलेली आहे। आज सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे। मी पुन्हा एकदा जाणार आहे माझी सहकारी ज्योत्स्ना गंगणेकडे। ज्योत्स्ना, आज सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातली सुनावणी पार पडते। कोणकोणते मुद्दे प्रामुख्याने या सुनावणीमध्ये लावून धरले जाऊ शकतात? सिद्धेश अगदी बरोबर आहे। महाराष्ट्रातल्या निवडणुका, खास करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या घेण्यासाठी एकूणच राज्य निवडणूक आयोगाला आणि एकूणच केंद्रीय निवडणूक आयोगाला इतका वेळ लागला असताना सुद्धा आपण बघतोय की ज्यावेळेस नगरपंचायतीच्या निवडणुका होतात त्यावेळेस सुद्धा 50% आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो प्रकर्षाने उद्भवला होता आणि 50%चं आरक्षण अनेक ठिकाणी जे आहे ती राज्य निवडणूक आयोगाची आणि एकूणच केंद्रीय निवडणूक आयोगाची धांदली उडाली होती आणि अनेक ठिकाणी निवडणूक जी आहे म्हणजे उमेदवार जे आहे किंवा एकूणच निवडणुकीची जी रचना करण्यात आली होती त्यामध्ये अनेक ठिकाणी 50%च्या वर आरक्षण जे आहे ते जात होतं आणि त्यामुळेच एकूणच सर्वच पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्यांनी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना निवडणुका अपक्ष म्हणून लढवायच्या आहेत आणि ओबीसी मुद्द्यावरून जो आहे तो हा मुद्दा खूप पुढे गेला होता। त्यामुळे ऐन मोक्याला जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या थांबून त्या पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या आणि याच संदर्भात जे आहे ती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये जे आहे ते सुनावणी सुरू आहे आणि त्यामध्ये ओबीसी आरक्षण आणि त्याचबरोबर जे आहे ते आरक्षणाचा जो टप्पा आहे म्हणजे आरक्षणाचा एकूण जो संख्या आहे की 50%च्या वर आरक्षण गेलं नाही पाहिजे अशा प्रकारचं एक प्रेझेंटेशनच जे आहे ते निवडणूक आयोगाला द्यावं लागणार आहे। कारण जर केंद्रीय निवडणूक आयोग किंवा राज्य निवडणूक आयोग जर एखादा निवडणूक घेत असेल तर त्यांना हा नियम जो आहे तो माहीत असतो आणि हा नियम माहीत असून सुद्धा जर ते जागा डिक्लेअर करत असतात त्यावेळेस मात्र जर 50%च्या वर आरक्षण जात असेल तर याला जबाबदार नेमकं कोण? मग केंद्रीय निवडणूक आयोग यावर केंद्रीय निवडणूक आयोगाला जे आहे ते आता उत्तर द्यावं लागणार आहे आणि याच संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 31 जानेवारी 2026च्या आतमध्ये घ्या असाच निकाल जो आहे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिला होता। त्यामुळे आजच्या या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं आणि काय काय आपल्या समोर ही माहिती येते आणखी नवीन हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।